नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही महाराष्ट्र कॉलिंग या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. मंडळी, बऱ्याचदा सगळं काही चांगलं असून सुद्धा विवाह जमण्यात विलंब होतो. काहींचा विवाह तरुणींचा जमतच नाही आणि त्यामुळे याला काय कारणं आहेत ज्योतिषशास्त्रात आणि यावर काय उपाय आहेत हे सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत आणि यावर चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत पुण्याचे नामवंत ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमारजी. सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत तुमचं. जय माता दी. सरांची ओळख करून देते. आनंद कुमारजी हे आनंद कुमार ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटरचे संस्थापक संचालक आहेत. गेल्या 24 वर्षांपासून त्यांना या ज्योतिषविद्याशास्त्राचा अभ्यास आहे. तसंच त्यांनी अनेक ज्योतिष, वास्तू आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केलेली आणि त्याबद्दल त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरवसुद्धा झालेला आहे, त्यांचा सन्मान झालेला आहे. तसंच गोपालन आणि अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा हिरिरीने सहभाग असतो. तसंच ज्योतिषशास्त्राचा उत्तम अभ्यास आहे त्यांचा. ज्योतिषाचार्य आनंद कुमार यांच्या मार्गदर्शनाने अनेक कुटुंबसुद्धा आत्तापर्यंत सुखावली आहेत. तसंच त्यांनी सुचवलेले उपाय, तसंच ध्यानयंत्र, साधना, रत्न हे सुद्धा त्यांचे सगळे अनुभवसिद्ध तोडगे हे आचरण्यासाठी अतिशय सहज आणि सोपे असे असतात. जीवन मार्गदर्शन या सदराखाली अध्यात्म आणि विज्ञान तसंच ज्योतिषशास्त्र यांचा समन्वय साधत वर्तमान लक्षात घेऊन भविष्याची वाटचाल करण्यासाठी आनंदजी हे नेहमीच सगळ्यांना मार्ग दाखवण्यासाठी तत्पर असतात. आणि आत्ता तुमच्या मनात जर काही आजच्या विषयाला धरून शंका असतील, तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 0226930244. चला तर मात्र चर्चेला सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की मुळात विवाह होण्यास किंवा एखाद्याचा विवाह जमतो तर त्यात विलंब का होतो, जमत का नाही, कितीही प्रयत्न केला तरी काय कारण असतं यामागे? आनंद सर, काय सांगाल? नक्कीच मॅडम, अतिशय चांगला प्रश्न. अनेकांच्या पत्रिका पाहून लग्न करून विलंब का होतो? विलंबाची सगळ्यात महत्त्वाची मोठी कारणं असतात. सर्वसामान्य माहिती आहे तो किंवा पत्रिकेत मंगळ आहे म्हणून, म्हणजे मंगलिक आहे पत्रिका म्हणून, तर लग्न स्थानात, सप्तम स्थानात किंवा चतुर्थात, अष्टम स्थानात, व्याय स्थानात जर मंगळ असेल तर विलंब होतो. त्याचबरोबर इथे शनीसुद्धा त्याला मारक आहे. जर एखाद्या पत्रिकेमध्ये जसं मंगळ लग्नस्थान म्हणजे प्रथम स्थान, चतुर्थ, सप्तम स्थान, अष्टम स्थान, व्याय स्थानात जर शनी असेल तर इथे पत्रिकेचा विलंब होतो. हे सर्वसामान्य सर्वसामान्य गुरुजी किंवा सर्वसामान्य ज्योतिषांना माहिती आहे. मंगळ आहे म्हणून लेट होतं असं नाहीच आहे. त्याच्या अनुषंगाने, पत्रिकेच्या अनुषंगाने, त्याच्या पंचांगाच्या अनुषंगाने अनेक काही दोष आहेत. मग काही नक्षत्रांचा विषय येतो. उदाहरण सांगेल की मूळ नक्षत्र आहे, हस्त नक्षत्र आहे, भरणी नक्षत्र, ज्येष्ठ नक्षत्र आहे, अशा नक्षत्र असलेले नक्षत्र आहे किंवा या नक्षत्रावरती जर एखाद्या मुलाचा अथवा मुली जन्म झाला तरी विवाहास विलंब होतो. त्याच अनुषंगाने काही योगही आहेत. ते पंचांगाच्या अनुषंगाने काही योग बनतात किंवा ग्रहांच्या अनुरूप स्थितीमध्ये ही योग बनतात आणि अशामुळे विवाहास विलंब होण्याची मोठी कारणं असतात. नक्कीच. एक फोन येतोय साताऱ्यावरून. योगिताजी आहेत. योगिताजी, नमस्कार, स्वागत आहे तुमचं. सरांना प्रश्न विचारा. हा सर, माझा भाऊ आहे. योगिताजी, हा मॅडम, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. आनंदजी, तुम्ही मगाशी नक्षत्रांविषयी बोललात, तर नक्षत्र कुठली कारणीभूत असतात किंवा अशुभ नक्षत्र विवाह न जमण्यात? नाही, सगळ्यात महत्वाचं की अश्लेष नावाचं नक्षत्र आहे. ते अश्लेष नक्षत्र प्रत्येकानं 2 वेळा करतं. त्याचबरोबर ज्येष्ठ नक्षत्र आहे किंवा मूळ नक्षत्र आहे. ह्या मूळ नक्षत्र जर सांगितल्याप्रमाणे एखाद्या मुलाचा तर मुली जन्म झाला तर त्या कुटुंबाच्या मुळावर येतं. मग तो मुळावर येतच येतं, पण तो चंद्र नावाचा ग्रह पत्रिकेत अन्य कुठे आहे? तो लग्नस्थानात आहे, कर्मस्थानात आहे, चतुर्थ स्थानात आहे किंवा अन्य कोणत्या व्यायस्थानात आहे. त्यामुळे त्या कुटुंबाच्या व्यक्तीच्या मुळावर येतं. त्याला घाबरून जाण्याची काय फार गरज नाही आहे. तर याच्या पत्रिकेचं ज्या मुलाच्या तो मुलीच्या पत्रिकेत जर मूळ नावाचं नक्षत्र आहे तर त्या मुलाच्या मूळ नावाचं नक्षत्र कोणती याज्ञिक करणाऱ्या मंडळाकडून तुम्ही जर शांत दोष निवारण करून घेताय तर माझा विश्वास आहे तुमच्या आयुष्यात मुळावर काही येणार नाही. आणि याच्याबरोबर ज्येष्ठ नक्षत्राबरोबर हे नक्षत्र, हे अश्लेष नक्षत्र आहे, पुष्य नक्षत्र आहे. ह्या नक्षत्रांचा जर तुम्ही दोष निवारण करता, आद्रा नक्षत्र, राहूचं नक्षत्र, आद्रा नक्षत्र, कन्फ्युजन म्हणजे एक फोकस क्लिअर होत नाही आहे. हे आद्रा नावाचं नक्षत्र हे दिशाभूल करतं. बुद्धीचा वापर जास्त केला जातो आणि बुद्धीचा वापर करून सगळी माहिती घेऊन लग्न केल्यानंतरही अनेकदा डिवोर्स होतो किंवा ती नको ती गोष्ट आपल्या आयुष्यात येते. त्यामुळे अशा नक्षत्रांमध्ये तुम्ही त्या नक्षत्र शांतदोष निवारण करून घेताय तर माझा विश्वास आहे तुम्हाला अशा कोणत्याही गोष्टीला सामोरं जावं लागणार नक्कीच नाही आहे. आनंदजी, पंचांगाचा जर आपण अभ्यास केला तर पंचांगात सुद्धा असे काही योग सांगितलेले आहेत का? जसं मगाशी तुम्ही पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात उल्लेख केला तसे काही योग आहेत का? हो, नक्कीच आहेत. सगळ्यात महत्त्वाचा लग्नासाठी विलंब करणारा वैद्युती नावाचा योग आहे. वैद्युती नावाचा गंड योग आहे, अतिगंड योग आहे, विषगंभ योग आहे, परिग नावाचा योग आहे आणि अतिगंडन गंड असे 2 ह्या योगांचं तुम्ही जर खंडन करता. उदाहरण विश्लेषण द्यायचं म्हटलं तर वैद्युत शब्दशः अर्थ वैधव्येन,
किंवा पत्नी अथवा पती असून नसल्यासारखी परिस्थिती. गंड नावाच्या योगा एखाद्या मुलाचा मुली जन्म झाला असेल तर गंडांतर होणं, फसवणूक होणं, दिशाभूल होणं. त्याचबरोबर परीघ नावाचा योग गाडी फिरून फिरून भोपळ्या चौकात येते. म्हणजे एका सातत्याने तुम्ही पुढे जायचा प्रयत्न केलात तर एका सर्टन लेवलच्या पुढे तुम्ही जात नाही आहे. त्यामुळे हा परीघ नावाचा योग आहे. त्याने विषकंभ नावाचा योग, नको ती विघ्ने मागे लागतात आहे. नको ती विघ्ने मागला ना, आयुष्यात कोणतेही विघ्न मागे लागू नये म्हणून ह्याचा तो तुम्ही शांतोदोष निवारण करून घेता. तर माझा विश्वास आहे तुमच्या आयुष्यात नवी चैतन्य किंवा नवीन गती, नवी प्रगती झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. त्याचबरोबर की व्यतिपात नावाचा योग हाही गडबड आहे. एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत हा व्यतिपात नावाचा योग असेल तर घाई गडबड निर्णय घेतले जातात आहे. लग्न घाई गडबड होतं आणि त्याचे खामिया त्या दोन्ही कुटुंबांना भोगायला लागतो. तर माझी विनंती आहे, जे आपले प्रेक्षक आपले हे पाहतात आहे यांनी जसे आपल्या पत्रिकेमध्ये काही जो योग असतील तर त्याचा तुम्ही याज्ञिककरण मंडळीकडून शांतोदोष निवारण करून घेताय. तर माझा विश्वास आहे येणारे संभाव्य धोके, येणारे संभाव्य अडचणी, येणारे संभाव्य नुकसान तुमच्या नक्कीच टळू शकतं. सर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आता तुम्ही सुरुवातीला पण म्हणालात तसं मांगलिक असणं एखाद्याचं किंवा एखाद्याच्या पत्रिकेत कडक किंवा सौम्य मंगळ असणं हे सुद्धा कारणीभूत असू शकतं. कारण याचा खूप बाऊ केला जातो किंवा त्याला घाबरलं जातं, अरे हा मांगलिक आहे मग नकोच याच्याशी जोडीदारी किंवा भागीदारी नको. यात कितपत तथ्य आहे? नक्कीच मॅडम. आता याच्यामध्ये कसं होतं की आजपासून एक 30 वर्ष 40 वर्ष पाठीमागे जातोय तर एकत्र कुटुंब पद्धती होती. आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये काय घडतं की घरामध्ये अनेक मुलं अनेक एका कुटुंबात 10, 15, 20 लोक असायचे. दीर, जावा, भावा किंवा सासू सुनांच्या घरामध्ये एकत्र राहायचे. त्यामध्ये कालची आलेली मुलगी जर मंगली असेल, मंगल म्हणजे काय निर्णयक्षम, हट्टी, हेकेखोर की आपलं तत्व मांडणारी की आपलं नेतृत्व पुढे नेणारी, मग ती चुकीची नाही आहे. आजच्या काळामध्ये आपलं मत मांडणं, प्रत्येक मुलाला आपलं मत मांडण्याची मानसिकता आहे. तर अशा केसेसमध्ये तुम्हाला जर मंगळ म्हणजे वाईट नाही आहे. आता मंगळ मग सांगितल्याप्रमाणे लग्नस्थान, सप्तमस्थान, व्यायस्थान किंवा चतुर्थ स्थानात मंगळ असेल तर मात्र मंगलिक मानले जातात. तर मंगलिकच्या 2 पद्धती, एक तर कडक मंगळ आणि सौम्य मंगळ. कडक मंगळ लोक असतात ते दुसऱ्यावर रिॲक्ट होतात आहे आणि सौम्य मंगलिक वाली लोकांवर इतर लोक त्यांच्यावर रिॲक्ट होतात आहे. आणि दुसरं निर्बल मंगळ म्हणजे उदाहरणार्थ हा जो मंगळ आपल्या पत्रिकेचा विचार करता मेष नावाच्या राशीत अथवा आपल्या पत्रिकेचा विचार करता वृश्चिक नावाच्या राशीत असेल तर याला सौम्य मंगळ मानला जातो. तर अशा केसेसमध्ये हा मंगळ तुमच्या पत्रिकेत कुठे आहे तो पाहून घ्या, कोणत्या राशीत आहे ते पाहून घ्या. नीच राशी तर काहीतरी नुकसान होतं, उच्च राशी तर प्रगती होते. म्हणजे मंगळ म्हणजे वाईट आहे असं नक्कीच नाही आहे. सर्वसामान्य माहिती आहे मंगलिक म्हणून किंवा लग्न मोडतात तर लग्न एका सर्टन लेवलच्या पुढे जाते नाही. तर माझी विनंती आहे कार्यक्रम माध्यमातून मंगळ याचा भाव अजिबात करू नये. बरं मंगळ जरी असेल तर तो वाईट नाही आहे, त्याचं शांतोदोष निवारण करून घेत आहे. किंवा मंगळाचं एखादं पोवळं नावाचं रत्न जर तुम्ही धारण करताय म्हणजे तो जरा मकर कुंभ राशीत असेल तर मात्र केशरी रंगाचं पोळं, तो कर्क नावाच्या राशीत, तुळ राशीत, वृषभ राशीत असेल तर सफेद रंगाचं पोळं, तर तुमचं अगदी मेष आणि वृश्चिक नावाच्या राशीत तर लाल रंगाचं पोळं तुम्ही धारण करता. तर माझा विश्वास आहे तुमच्या आयुष्यातले असणाऱ्या संभाव्य धोके नक्कीच टळतील आणि तुमच्या आयुष्यात प्रगती झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. अच्छा, आनंद सर, प्रेक्षक जोडले गेलेत. पांडुरंगजी बोलतात साताऱ्यावरून. पांडुरंगजी प्रश्न विचारा. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम लग्नासंदर्भात विचारायचं होतं. लग्नासंदर्भात अडचणी येतात आपल्याला, तर त्या संदर्भात नाव सांगा नातवाचं आणि मुलं जन्मतारीख सांगा. गौरव पांडुरंग जाधव. गौरव जन्मतारीख 17/6/1995. 17/6/1995. वेळ शनिवार सकाळी 8 वाजता. सकाळी 8 वाजता. आणि स्थळ कोरेगाव, सातारा कोरेगाव. अच्छा, सातारा कोरेगाव. बघूया गौरवचं नशीब, लग्न केव्हा आहे, लग्न कसं होईल, काय होईल. पांडुरंगजी आपल्या नातवाची चिंता आहे, पाहूया आपल्या नशिबात लग्न कधी आहे, कसं आहे. पांडुरंगजी आपल्या नातवाचा प्रश्न विचारला. गौरवचा प्रश्न 17/6/1995 शनिवार दिवस सकाळच्या 8 वाजता सातारा कोरेगाव. मकर नावाची राशी आहे, धनुष नावाचं नक्षत्र. बघा आज सांगितल्याप्रमाणे वैद्युती नावाचा योग आहे. पांडुरंगजी आपल्या नातवाच्या पत्रिकेत वैद्युती नावाचा योग आहे आणि वैद्युती नावाचा योगाचा शब्दशः अर्थ वैधव्य येणं किंवा पत्नी असून नसल्यासारखी परिस्थिती येणं किंवा विवाहात विलंब होणं. ह्या कर्णाचाही पुढे आपण कर्णाविषयी बोलणार आहोत. हा तैतील नावाचं करण जीवनात सातत्य ठेवत नाही. पांडुरंगजी गौरव जीवनामध्ये सातत्य नाही. पंचांगाच्या पहिल्या पानात 2 दोष येतात आहे आणि हा दोष विवाहास विलंब, करिअरमध्ये स्थिर सावरमध्ये विलंब करणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्या पत्रिकेत मंगळ वगैरे दादा नक्कीच काही नाही पांडुरंगजी. तर मग लग्नात विलंब का होतोय तर व्यायस्थानात असणारा शुक्रासोबत असणारा बुध हा मनासारखं स्थळ येत नाही. नाकेडोळी मूर्ती आहे मुलाची, गौरवची नक्की छान आहे, स्थिर सावर आहे. लग्नस्थानात रवी असल्यामुळे नेतृशील, कर्मशील, धर्मशील आणि क्रियाशील राहणारा हा मुलगा. मग याच्याकडे पाहता कोणी सहज मुलगी द्यावी पण याचं लग्न होत नाही आहे. तर पंचांगाच्या पहिल्या पानात असणारा हा दोष आहे वैद्युती नावाचा योग, तैतील नावाचं करण आणि विशेष म्हणजे शुक्र नावाच्या ग्रहासोबत बुध नावाचा ग्रह ह्याला अशुभ दोष मानला जातो. व्यायस्थानात आहे, कुठेतरी पत्रिका न पाहता लग्न करताय किंवा भावनेच्या आहारी जाऊन लग्न होत आहे करताय तर कुठेतरी डिवॉर्स होणं असंच काहीतरी पत्रिकेत दाखवलं जातं. तर अशा अनुषंगाने तुम्हाला जर ह्या पत्रिकेत दोष निवारण करताय तर माझा विश्वास आहे लग्न नक्कीच होईल. मग लग्न योग केव्हा आहेत आपण समजून घेऊया.
याच्या पत्रिकेत विचार करता 21व्या वर्ष त्यांना 26व्या वर्ष लग्नाचे योग आहे. 21 संपलेलं आहे, 26 वर्ष संपलेले आहेत आणि आता जवळजवळ 27-28 रनिंग आहे. तर आता याच्या पत्रिकेचा विचार करता 31व्या वर्ष लग्नात योग आहेत, 31व्या वर्षी. मग विलंब होतो का? विलंब होतोय तर मग सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला लवकरात लवकर लग्न करायचं आहे आमच्या ऑफिसला फोन करा. त्याचे कोणते तुम्हाला पैसे लागत नाहीत. सहज लवकरात लवकर लग्न होण्यासाठी करावायचे सरळ साधे सात्विक काही उपाय आहेत ते आमच्या ऑफिसला फोन करून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या जवळचे कोणी याज्ञी करणारे मंडळी असतील त्यांच्यावर 3 दोष निवारण करा. तर माझा विश्वास आहे आपल्या मुलाचं मंगल कार्य, नातवाचं मंगल कार्य नक्कीच आटोपेल. मग यासाठी आत्ता शुभ काळ केव्हा आहे का? तर आत्ता शुभ काळाच्या कर्मस्थानातून, याच्या लाभस्थानातून गुरुचं भ्रमण चाललं मेष नावाच्या राशीतून आणि गुरु नावाचं ग्रह याच्या पत्रिकेत व्याहस्थानात जाईल आणि शुक्रच्या स्थिती जिथे बसला तिथे असेल. त्यामुळे येत्या 2024च्या मे महिन्यापासून तर 17 मे 2025 या दरम्यानमध्ये लग्नासाठी प्रयत्न करताय तर अनुरूप स्थिती येऊ शकते. जर थांबलात तर वयाच्या 31व्या वर्षी मात्र लग्नासाठी योग बनतोय. कारण सात्विक उपाय जर करताय तर आमच्या ऑफिसला फोन करून तुम्ही घेताय तर ते सात्विक उपाय, त्याचे काही तुम्हाला पैसे लागत नाहीत, ते उपाय करा. तुमच्या आयुष्यात नक्कीच चैतन्य आणि नक्कीच पुढचा मार्ग सुखर होईल. आणि येत्या वर्षामध्ये पाडव्यानंतर लग्नासाठी जोमाने प्रयत्न करावेत. नक्कीच. आनंदजी, आणखी एक फोन येतोय पुण्यावरनं. भारतीजी आहेत. भारतीजी, प्रश्न विचारा तुमचा. हा मॅडम, माझी जन्मतारीख 26 जानेवारी 2001. 26 जानेवारी 2001. हां. सकाळी 6:10. 6:10. ठिकाण परळी वैजनाथ. परळी वैजनाथ. नाव काय म्हणले? भारती. भारती, काय लग्नासाठी प्रयत्न करतेस? हो. बरं, ठीक आहे. भारती, होतं लग्न कधी होईल कसं पाहून घेऊया. भारतीची तारीख सांगितली 26 जानेवारी 2001 गुरुवारचा दिवस. सकाळ गुरुवार मावळता शुक्र उजाडता सकाळी 6:10 परळी वैजनाथ. हिची मकर नावाची राशी, धनिष्ठ नावाचं नक्षत्र आहे. बेटा भारती, तुझ्या पत्रिकेत पहिला योग जो होतोय व्यतिपात नावाचा योग, हा विवास विलंब करणारा दोष आहे. याज्ञी करणाऱ्या कोणत्या मंडळीकडून शांत निवारण करून घे. विशेष जर पुण्यात असेल, पुण्यात आमचं सदाशिवपेठमध्ये कार्यालय आहे, त्या कार्यालयात भेटून घे, तुला अधिक माहिती मिळेल. मग लग्नाचे योग केव्हा आहेत आणि लग्न केव्हा करावं या संबंधित विचारणा करतोय. हिच्या पत्रिकेत विचार करता वयाच्या 22 वर्ष पहिल्या लग्नाचा योग होता. 22 संपलेला आहे, म्हणजे 2023 नुकतंच 22 वर्ष संपलेलं आहे. 22 वर्ष काय स्थळ आलं असेल अशा पुन्हा स्थळांची जर आपण पाहणी करताय परत ज्यांचे लग्न झालेलं असं तर बेटा लग्नाचे योग येऊ शकतात. आता विवाहासाठी गुरुबळ यावर्षी अनुरूप नाही आहे. 2025च्या मे महिन्यानंतर 17 मे 2025 नंतर तू विवाहासाठी प्रयत्न करतेस तर तुझ्या पत्रिकेत सप्तम स्थानात म्हणजे मिथुन नावाच्या राशीतून गुरुचं भ्रमण ज्यावेळी होईल त्यावेळी लग्नासाठी जर प्रयत्न करतेस तर अनुरूप चांगला जोडीदार तुला मिळेल. यावर्षी लग्नासाठी प्रयत्न करू नकोस. पत्रिकेत फार मोठे काय दोष आहेत का तर नक्कीच नाही आहे. अगोदर गौरवची पत्रिका पाहिली त्याच्या पत्रिकेतही तसंच सेम आहे. बुधासोबत शुक्र आहे आणि अगोदर 2 वेगवेगळे दोष होते. याच्याही पत्रिकेमध्ये भारतीय पत्रिकेमध्ये हा बुधासोबत शुक्र आहे. हा पराक्रम स्थानात 3य स्थानात बसलाय आणि भाग्यादृष्ट टाकतोय. तर परळी वैजनाथचे भारतीय आहेत. भारतीय तुला सांगेल की जर तू या पुढच्या वर्षी लग्नासाठी प्रयत्न करतेस तर माझा विश्वास आहे मनासारखा जोडीदार मिळेल. यासाठी लग्नासाठी प्रयत्न करू नका आणि यावर्षी लग्नासाठी प्रयत्न करता मनासारखं स्थळ येणार नाही आणि व्यतिपात नाव दोष शांत दोष निवारण करतेस तर माझा विश्वास आहे कल्पनेचा चांगला जोडीदार मिळेल. नक्कीच नक्कीच. भारती, तुम्हाला आणखी काही शंका असेल तर किंवा आणखी तुम्हाला तुमच्या भविष्याविषयी कुंडलीविषयी जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आनंदजी यांना संपर्क करू शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिले ते तुम्ही टिपून घ्या आणि त्याद्वारे अपॉइंटमेंट घेऊन भेटीसाठीची वेळ निश्चित करून तुम्ही आनंदजींना भेटू शकता. ते नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करतील. यानंतर एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आनंदजी, खरं तर जसा मंगळ कारणीभूत असतो तसा शनी ग्रह सुद्धा कारणीभूत असू शकतो का लग्नाला उशीर होण्यासाठी? आता मग सांगितलं मंगळ असल्याप्रमाणे शनी आपल्याला पत्रिकेमध्ये लग्न स्थानात असेल, पत्रिकेत सप्तम स्थानात असेल तर शनीचं कामच लेट करणं, विलंब करणं. तर सप्तम स्थानात ग्रह सौख्य बसणं चतुर्थ स्थानात आलं. जर तो अष्टम स्थानात तर अचानक लग्न करतो आणि त्याला लवकर डिवोर्स पण घेतोय किंबहुना व्याहसना असेल तर अतिशय ताणाताणी होते आणि 2 कुटुंब विध्वंसाला जाण्याचे योग पत्रिकेत असतात. तर मग शनीची अवस्था कोणती आहे? मग शनीसोबत कोणता पापग्रह आहे का? शनीसोबत राहू, केतू, गुरु किंवा अन्य कोणती पापग्रह आलंय का सोबत आलं का? जर तुमच्या गुरुसोबत शनी आला तर व्याहस्थानातलं नुकसान होतं, आर्थिक हानी होते आणि कर्जबाजारी पण वाढतो. दोन्ही कुटुंब अगदी चक्क मानसिक आणि आर्थिक नुकसान होऊन ते देशोडी लागण्याचे आम्ही पत्रिका पाहिलेल्या आहेत. तर हा शनी तुमच्या पत्रिकेत जर पत्रिकेत अन्य कुठे असेल तो नीच राशीत असेल किंवा शत्रू राशी असेल तर त्याचं तुम्ही कोणतेही जसा ग्रह आहे तसं तुम्ही निवारण करून घेताय तर माझा विश्वास आहे जीवनामध्ये नक्कीच पुढे जाल असं नक्कीच सांगेल. नक्कीच. यानंतर आणखी एक फोन आहे सर आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात. वंदनाजी परभणीवरून. वंदनाजी, प्रश्न विचारा. माझ्या मुलीबद्दल विचारायचं होतं. आता 10वीला चालली आहे तर 12वीच्या नंतर कोणत्या फील्डमध्ये तिला सक्सेस भेटेल?
बरं ताई, आजचा कार्यक्रम चाललेला आहे फक्त विवाह संबंधित आहे. जर विवाह संबंधित काही जर प्रश्न तुम्हाला आहे का? मुलीच्या 10वी नंतर काय करायचं असेल तर त्याचे प्रत्यक्ष भेटा. प्रत्यक्ष भेटायला जास्त तुम्हाला फायदा असेल. हा विशेष फार अतिशय मोठा आहे. शिक्षण आयुष्यात करिअर आहे आणि करिअरमध्ये त्याला अतिशय पुढे जायचं आहे. तर प्लीज माझी विनंती, याचा विवाह संबंधितला विषय आहे. तुम्ही मुलीच्या करिअरसाठी जरूर पुण्याच्या ऑफिसला या, मुंबईच्या ऑफिसला नक्कीच सहकार्य करू. नक्कीच. आपण सर पुढे जाऊया की असं ऐकलंय की बऱ्याचदा अश्लेषा नक्षत्र ते सुद्धा परिणाम करू शकतं आपल्या विवाहावर. आश्लेषा नक्षत्र काही अंश शुभ मानलं जातं, काही अंश अशुभ मानलं जातं. आश्लेषा नक्षत्र बुध नक्षत्र आहे. हा वाणीचा, बुद्धी, ज्ञानाचा कारक. आता ताईंचा प्रश्न विचारला होता शिक्षणासंबंधी. ज्याच्या पत्रिकेत शिक्षण बुद्ध चांगला असेल किंवा आश्लेषा नक्षत्र असेल, ही लोक नक्कीच पुढे जाण्याची योग पत्रिकेत संबोधतात आहे. परंतु तुमच्या पत्रिकेचा विचार करता हा आश्लेषा नक्षत्र 2 कामं करतं. एखादं घर घ्यायचं असेल आश्लेषा नक्षत्र घ्या. पण आश्लेषा नक्षत्रावर जर लग्न, एखाद्या मुलीचं लग्न जन्म झालेला आहे किंवा मुलाचा जन्म झालेला आहे तर 2 विभार्य योग किंवा 2 लग्नाचे योग असे पाहतात. किंवा अशा लोकांमध्ये तुम्हाला अनुषंगाने कुठेतरी बाहेर खालीपणा वाढतो किंवा असाधारण स्थिती निर्माण होते. म्हणून जर असलेलं नक्षत्र एखाद्या मुलीच्या पत्रिकेत असेल तर मात्र शांतदोष निवारण केल्याशिवाय आपण पुढे नक्कीच जायचं नाही. माझ्या एका माध्यमातून सांगेल की आपण जे विवाहाचे, आता ताईने प्रश्न विचारला तसा, विवाहासाठी आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला असंख्य लोकांच्या मनात प्रश्न आहेत. तुमच्या मनात जे प्रश्न आहेत ते आमच्या हातात प्रश्न आहेत. 50हून अधिक प्रश्नांची तुम्हाला लेखी उत्तर दिलं जातं आणि किमान विवाहाचा विषय आता स्टुडिओच्या माध्यमातून, कार्यक्रम माध्यमातून समजावलं शक्य होत नाहीये. तर एका विषयाचं विवाह समजावण्यासाठी किमान 1 तास लागत असतो. तुम्हाला या संबंधितली लेखी उत्तरं ही तुम्हाला दिली जातात. तुमचा विवाह कधी, कसा, कुठे होईल, कोणत्या काळात करावा, कोणत्या राशीशी करावा, कोणत्या नक्षत्राचा मुलगा अथवा मुलगी असेल किंवा करणं योग्य असेल. स्नेह काय होतं, अनेकदा पत्रिका पाहून लग्न केलं असेल तर त्याचा डिवोर्स होतो का? अनेक लोक घात नक्षत्र पाहत नाहीत. तुमच्या पत्रिकेत एखादं घात नक्षत्र असेल त्याचा उल्लेख केला जातो. तुमच्या पत्रिकेमध्ये गुरुबळ कितवा आहे, आत्ता गुरु कितवा आहे, कितव्या गुरु लग्न करावं, एखाद्या ग्रहाचं बळ कमी असेल म्हणजे गुरु असेल, शुक्र असेल, शुक्राचं बळ वाढवण्यासाठी काय करावं, असा हा जो एकंदरीत विषय आहे हा तुम्हाला 1 तास समजावा लागतो. मुंबई सदाशिवपेठ, मुंबईला घाटकोपर, तर पुणे सदाशिवपेठ आपलं कार्यालय आहे. आणि त्याचबरोबर कोल्हापूरला आपण नक्कीच बसतो महिन्यातून काही 4 दिवस. तर तुम्हाला तिथे येऊन सहज भेटणं शक्य असेल तर माझी विनंती या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यात असणारे प्रश्न, मग लग्नासंबंधी असेल, लग्न कधी होईल, कुठे होईल, कसं होईल, लवकर लग्न होण्यासाठी काय करावं, लग्नासाठी अडचण आणणारे कोणते दोष आहेत का, करिअरमध्ये बाधा निर्माण करणारे कोणते दोष आहेत का, ह्याचं तुम्ही खंडन करून घेताय, प्रत्यक्ष भेटून घेताय. तर माझा विश्वास आहे की तुमच्या आयुष्यात दुःख, दारिद्र्य किंवा तुमच्या आयुष्यात गती प्रगती साधण्यासाठी नक्कीच्या ग्रहदशाच्या दोष निवारण करताय तर प्रगती नक्कीच केली जाऊ शकते किंवा प्रगती नक्कीच होते. अच्छा, अशी एक धारणा आहे सर की ज्यांचा जन्म हा मूळ नक्षत्रात झालेला आहे तर मूळ नक्षत्रात जन्म झालेल्या व्यक्ती आणि त्यांच्या घरात समजा अशा काही व्यक्ती असतील तर तरीसुद्धा त्यांच्या लग्नावर, त्या लग्न राशीवर किंवा त्याच्या वैवाहिक जीवनावर परिणाम करू शकतात त्या व्यक्तींचा. नक्कीच मॅडम. आता याच्यामध्ये मूळ नावाचं नक्षत्र एखाद्या मुलीच्या पत्रिकेत असेल तर गंमत काय होते, ते त्यांच्या मुळावर येत असं सांगितलं जातं. तर एक केतू नक्षत्र आहे, कुठं इथे इमोशन, भावनेच्या आधी जाऊन काहीतरी निर्णय घेतले जातात तर हे नक्कीच सत्य आहे. पण याला उपाय आहे. मूळ नावाचं नक्षत्र हे असून ते धनुराशी आणि मूळ नक्षत्र कोणत्या स्थानात आहे तेही फार महत्वाचं आहे. जर चुकून तर 2य स्थानात असेल तर कुटुंबात एखाद्या व्यक्तीच्या, जर लग्नस्थानात धनुराशी मूळ नक्षत्र असेल तर मात्र त्या व्यक्ती, स्वतः व्यक्तीच्या की मुलगी असेल त्या नवऱ्याच्या. जर हे तुमच्या 3य स्थानात, पराक्रम स्थानात असेल तर बहीण भावंडांच्या, चतुर्थ असेल तर आई किंवा सासूच्या, दशम स्थानात असेल तर वडिलांच्या, सासऱ्याच्या, पंचम असेल तर मामी किंवा घरातले काका यांच्या. जर तो मूळ नावाचं नक्षत्र 5म स्थानात असेल तर प्रियकर किंवा आपल्या मुलाच्याही मुळावर येतं. त्यामुळे अशा कोणाच्या पत्रिकेत जरा मूळ नावाचं नक्षत्र दोष असेल तो कोणत्या स्थानात आहे तपासून घ्या. तुम्हाला आपली कुंडलीच्या अनुषंगाने आपल्याला इथून तुमच्या ग्रहांची अवस्थाही महत्त्वाची आहे, स्थानं कोणती महत्त्वाची आहेत ही स्थानं तुम्हाला समजून घ्यायची असतील तर मात्र आम्हाला आमच्या ऑफिसला फोन करून 151 रुपयामध्ये जवळजवळ PDF कुंडली मिळते. घरी करावे सरळ साधे सोपे उपाय तुम्हाला नक्कीच लाल किताबच्या माध्यमातून मिळतात आहे. आणि 10 वर्षाचं प्रिडक्शन्स, अंदाजे तुम्हाला 10 वर्षात तुमच्या आयुष्यातले राशी नक्षत्र काय सांगतात ह्याचं तुम्हाला सखोल माहिती PDFच्या माध्यमातून दिली जाते. आणि याच्यासाठी फक्त 151 रुपये आहेत. त्यासाठी तुम्ही आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या PDFचा तुम्ही लाभ नक्कीच घेऊ शकता. आनंद सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की बऱ्याचदा गुणमिलन, अच्छा ठीक आहे, गुण जुळत नाही आहेत, 36च्या 36 जुळत नाही आहेत, बरं 35 पण नाही, 34 पण गुण जुळत नाहीत, त्याच्यामुळे सुद्धा लग्न ठरत नाही. तर तुम्ही गुणमिलनाला किती महत्त्व देता? गुणमिलनामध्ये आता आपलं शास्त्र पुरातन शास्त्र आहे. गुणमिलनामध्ये आता 36 गुण आहेत. 36 मध्ये नाडीला 8 आहेत, भटूकला 7 आहेत, देवगण मनुष्यगणाला 6 आहेत. ह्यांना महत्त्व द्यायचं नाहीये. आज प्रत्येक कुटुंब संपलेले आहेत. आज न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे. एकत्र म्हणजे पूर्वी 40 वर्षा पाठी मग गाव होतं, गावांना सेवा होत्या, भावकी होती, गावकी होती. गावकीतला कोणाला एखादी व्यक्ती असेल तर तो मोरक्या असल्या कुटुंबातलं लग्न लावून सहज देत होता, त्याच्या शब्दाला मान देत होते. पण आताच्या काळामध्ये तिथे
ग्रहमैत्री तुमचा प्रश्न विचारला की गुणमिलाला किती महत्त्व द्यावं. गुणमिलामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ग्रहमैत्री म्हणजे तुमचे विचार जमतात की नाही, योनी म्हणजे शारीरिकदृष्ट्या एकनिष्ठ राहील की नाही, दोघांनी लॉयल्टी विश्वास राहील की नाही, मुलंबळ होतील की नाही, वंशोल वाढेल की नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्या गुरुबळाबरोबर पत्रिकेत असणारा गुरुचं बळ म्हणजे आर्थिक सुबत्ता असेल की नाही. ह्या जर गोष्टी असतील तर चक्क अगदी 36 गुणांपैकी अगदी चक्क 10 ते 15 गुण असले तरी लग्न लावा सांगतो. आणि पण पत्रिकेत सकाळी अगोदर 2 पत्रिका आपण पाहिल्या, त्या 2 पत्रिकेच्या माध्यमातून इथे व्यक्तिपात नावाचा योग होता किंवा काही ग्रह दोष पत्रिकेत असतील तर त्या दोषांचं आपण निवारण करून घेतोय. तर माझा विश्वास आहे तुमच्या अगदी 10 गुणही होऊन जमून तुमचा संसार सुखाचा आनंदाचा नक्कीच होतोय. आणि अनेकदा तुमच्या पत्रिकेत घात नक्षत्रही तेवढं पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. ह्या कार्यक्रमातून शेवटचं नक्कीच सांगेल की पत्रिका पाहत्या वेळा गुणांना जास्त महत्त्व देऊ नका. ग्रहमैत्री, योनी आणि गुरुबळ 3 गोष्टींना महत्त्व द्या. आणि पत्रिकेत इतर स्थानं काय आहेत का, मग चरित्र आहे, सप्तम स्थान आहे, आरोग्य त्या चांगले राहील, नशिबात काही चुकीचंच घडणार नाही ना, ह्या गोष्टी पाहतात माझा विश्वास आहे जीवनात नक्कीच गती आणि प्रगती नक्कीच साधली जाईल. नक्कीच. जर तुम्हाला सुद्धा आनंद सरांना भेटायचं असेल, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल, तुमच्या भविष्याविषयी कुंडलीविषयी जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही संपर्क क्रमांक जे स्क्रीनवर दिलेले आहेत त्याच्यावर संपर्क करा आणि आनंदजींना भेटीची वेळ निश्चित करून भेटा. नक्कीच ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. तसंच तुमच्या विविध समस्यांवर तोडगेसुद्धा जे आचरणास अतिशय सोपे आहेत ते नक्कीच तुम्हाला सांगतील. यानंतर आपण इथेच थांबतोय महाराष्ट्र कॉलिंगमध्ये. आनंदजी तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. जय माता दी. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी आनंदजींसह. तोपर्यंत नमस्कार.